आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि त्याच्यामुळे मी मसाला दूध बनवत आहे. नमस्कार, मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या आणखीन एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं माझं मसाला दूध बनवण्याची तयारी सुरू आहे. मी गॅसवरती 1 लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि स्वयंपाक वगैरे असं दुपारीच केला होता, कारण आम्ही चतुर्शृंगीला जाऊन आलो होतो. त्याच्यामुळे मला नैवेद्य देवीला दाखवायचा होता. त्याच्यामुळे मग स्वयंपाक दुपारीच झाला होता आणि संध्याकाळी आपलं मसाला दूध बनवायचं होतं. त्याची तयारी तर चालू आहे. दूध तापलं आहे. वरतून मी 2-3 चमचे साखर घालत आहे दुधामध्ये. दूध मसाला बनवण्यासाठी काही अवघड नाही. फक्त दूध 1 लिटर तापवून घ्यायचं. त्याच्यामध्ये साखर घालायची चवीनुसार. आम्हाला कमी साखर लागते म्हणून मी कमीच घातली. इथं रेडीमेड मी दूध मसाला घेऊन आलेले आहे सुहानाचा. हा बघू शकता तुम्ही, इथं 20 रुपयाला पॅकेट मिळालं. ते पूर्ण एक पॅकेट घातलं. माझ्याकडे घरामध्ये काजू होते, ते मी काजू बारीक करून घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं. या मसाल्यामध्ये वेलची पावडर, केसर, काजू, बदाम आणि पिस्ता वगैरे सर्व मसाला याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्या घरातलं साहित्य घालायची काहीच गरज नाही. तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल तर ते तुम्ही वरतून घालू शकता आणि असं मस्त हलवत राहायचं. एक 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवरती छान दूध उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे का, या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो खूप मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्रांमह शशी मोठा असतो. ते छान असं मसाला दूध बनवून घेतलं. किचनच्या खिडकीमध्ये चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेलं आहे. नंतर आम्ही मुलं, मी आणि आम्ही 4 जण वरती चंद्र दर्शनासाठी निघालेलो आहोत. मसाला दूध बनवून घेतलेला आहे आणि जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. म्हटलं चला आता निवांत, आपण 11 वाजले होते. 11च्या टाइम तर आम्ही 4 जण वरती गेलो. छान चंद्राचं दर्शन घेतलं आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. खूप मोठा असा चंद्र आहे आणि खूप छान असा उजेड पडलेला आहे. बघू शकता तुम्ही, इथं वर्षभरात असं चंद्र दिसत नाही आपल्याला. या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असा आपल्याला मस्त मोठा दिसतो. तुम्ही सुद्धा याचं दर्शन करून घ्या. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने, उपासना केल्याने आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते आणि या दिवशी चंद्रप्रकाशातील मसाला दूध पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यामुळं सर्वांनी आवर्जून मसाला दूध पिणे. इथं बघा, मी खिडकीमध्ये मसाला दूध ठेवलं होतं चंद्रप्रकाशामध्ये. छान असे चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर खाली आले. चंद्रप्रकाशात ठेवलेले मसाला दूध आम्ही घेतले. त्याच्या आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तर हा असं मस्त मसाला दूध बनवून घेतलेला आहे. तुम्ही मसाला दूध एन्जॉय केलं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याचा फुल लॉंग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा जाऊन चेक करा. इथंच व्हिडिओ ऑन करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.